मामाने हाकलला या बहीणला इतक्या लगेच मला बी हाकलला. पोच बघा या वातावरण बघा गाईज. पोच दाखव आपली गांची होती. दाखव पोच दाखव ती गाईज. फायनली पोचलेलो आहे. नाही बघा पालखी काढला फोटो शूट आहे वेगळा डेंजर आईच्या गावात दिक नक्की या विषय. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत का? तर स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. खूप दिवसानंतर हा चेहरा पाहून आश्चर्यचकित झाला असेल की अचानक भयानक याचा ब्लॉग कसा आपल्या समोर आला. सो गाईज, आजचा ब्लॉग एकवीर आईच्या भेटीला जायचा होणार आहे. एप्रिल पासून जूनचा डायरेक्ट ब्लॉग होतोय आणि 15 जून आहे आजची, रविवार सुद्धा आहे. आणि खूप जण बोलली मला की हल्दीचा ब्लॉग यावर्षी एक पण नाही पडला. सो या रिक्वायरमेंटला चला मी इज्जत दिलेली आहे आणि यो ब्लॉग हल्दीचा सुद्धा पुढे पडेल. कारण की मी शूट केलेला पण एडिट नव्हता केला, कंटाळा आलेला. सो कारण की रेग्युलर ब्लॉग नसले की कंटाळा येतं जाम. चला मग आता एकवीर निघू. बाकीची स्टोरी तुम्हाला काय आहे ना ती पुढे मी सांगत कंटिन्यू निघतो. आता पहिले मीच लेट झालो जाम. सो निघू चला. स्टे ट्यून बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब तर करायला सांगणार नाही, कारण की काय आंबोशाला पडणार चांदाला इज्जत जास्त असतं, पण तुम्ही इज्जत द्याच नाही. चला तर मंडळी निघलो आहे फायनली घरातून. आणि मेन विषय कसा आहे माहिती आहे तुम्हाला सांगतो थांबा गाईस. तर असं असतं माहिती आहे का, यूट्यूब क्षेत्र ना माझी आवड आहे खरी तर. खरंच मला छंद आहे या गोष्टीचा. मला पहिल्यापासून जाम शौक होता. इंस्टा झाला, टिकटॉक वरती बी मी लई एरिया का काही बी करायचं. टिकटॉकला लाईक म्हणजे 10,000 लाईक म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची. त्या सगळ्या गोष्टी करत ना खूप स्ट्रगल करत या 2 वर्षामध्ये मी युट्यूबला सेट झालो बऱ्यापैकी. एकदम सेट होतो. बट काय करणार, थोडी साथ कमी पडली आपल्या लोकांची. एनिवेज ते साथ कमी पडली तर पडून द्या. पण कसं माहितीये का, ही आवड आहे ना, ही आवड का पैशामुळे बाजूला ठेवायला लागते मला. कारण की पैसा कमवणं इज इम्पॉर्टंट थिंग. कारण की पैसा असला तरच काहीतरी पुढची स्टेप आपण करू शकतो. म्हणून ही आवड निवड आपल्या पैशामुळे, घरच्या जबाबदारीमुळे बाजूला ठेवायला लागतात. पण ही आवड आहे ना मला करायची आहे आयुष्यभर मरेपर्यंत. आज ना उद्या नक्कीच कंटिन्यू मी ब्लॉग चालू करेन. कारण की खूप जण बोलतात ना ब्लॉग का नाही चालू करत तू, पण त्यांना काय सांगायचं, काय असतात पर्सनल रिझन्स अँड ऑल. करूयात लवकरच आपले कंटिन्यू. एक पाऊल फक्त आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर ना रोजचे ब्लॉग जास्ती लेक्चर नको. चला एन्जॉयमेंट तशीच असणार आहे परत आपल्या ब्लॉग मध्ये. कारण की आपल्या ब्लॉग मध्ये हर्ष पाटील ब्लॉग बघावाच लागतो. त्यात एन्जॉय तर परफेक्टच असते. म्हणजे पैसा वसूल एन्जॉय असणारच शब्द आहे आपला. हर्ष पाटील युट्यूब चॅनल यावंच लागतं. नाद करते काय. चला मा मनुष्य आलेला आहे. शूज बघा, पावसाला दिवसाला असला तरी आम्हाला फरक पडत नाही. आम्ही टॉपचाच नियोजन करणार. हा खुल्ला गे साधा कामच नाही. अरे पावसाला घालशील का. चला गाईस इथे शेटला घ्या आता. बाकी पुढे कंटिन्यू कर. नंदू शेट स्वतः बिल भरताना, आता बिल तर भरणार नाही तो मला माहिती, गॅरंटी आहे. इथला हे भरतो रे, नाच करते काय, भरावाच लागेल. 0-12 कर नाचला त्यावर देतच नाही त्याचे पैसे. गेले गे येत ना, पाठवलं का तुम्ही? काय पाठवेन माझे तुझ्या मना नको अंगू याला. हे काव बी अंगावर पडता ना गे. मी दिलं हे चापट मारील त्याच्या. 40 रुपये कर ना तू कर ना तुझं 20. पाणी मिनी तिथला पिले हे पाठापाठ आलो. टाइम काला करता आता तुम्ही इथं गाईज. आता आम्ही इथे नेरळला चहा प्यायला थांबल्या आणि इथे शेटते अशी म्हणजे चहा प्यायला आल्यानंतर वस्तू जी घ्यायची कधी कधी आपण छान खात ना अशी. इथेच ते काय घेतलंय बघा. काय घेतलंय माहिती तुला? क्रीम. मग क्रीम तू छान टाकून खाशील. शिलेश छान टाकून नाही खाशील. मग काय खाशील? शिलेश घरा नाही का मग क्वांटिटी का वाईट आहे का? क्वांटिटी
आता पितात गुळाचा उशीगोर साखर कपल्या मुलाचा बी येतं का झाडांच्या सगळा रोग तरी निघून जाईल. पण तुम्हाला मी काय सांगतो, गाडीतलं उतरल्यानंतर गरमी जरा असं फील नको. गरमी जरा इच्छितच वाढ लागली आजकाल. सवय जरा रिचनेस वाढले वाटतं आपल्या आता. अवकात वाढले गाईच आपली. लवकरच धमाका करून टाकूया यायच्या गावात. करू काहीतरी गाईस. हे बघा आम्ही तो कॅन्सल केला प्लॅन. तो रोल ठेवला मी आणि बनमास्का घेतला. चिंदी झाला बघा. बनमास्का जरा त्रास वाटतं जरा. ते महाराजापेक्षा जरा वेगळा बनमास्का असं वाटतं म्हणून. वा पाच या गाईस द्या म्हणून. भारी पार्किंग इथे वाटतं. चुकलं का गाडी तर अजून गाईस. तर आमचा प्लॅन झाला रस्त्यात गगनगिरी मठ बघायला. अतिशय सुंदर वातावरणात असा मधोमध बसलेला आहे डोंगराच्या गगनगिरी मठ. जो बघण्याची इच्छा जाम होती. व्हिडिओ खूप व्हायरल होत्या. तुम्हाला पण दाखवतो. खोपोलीमध्येच आहे. तो चला लोकेशनला पण येतो. जर यायचं असेल तर येऊ शकता. आता मठामध्ये आतमध्ये पोहोचले आहो. नंदू ऐक मी बोलतो आहो. चप्पल जर तुझी रिस्क असेल तर तू इथं काढू शकतो बाहेर. नाही तिथं 1 रुपये ठेवतं. बघ तुझ्यावर 1 रुपयाची चप्पल वाचते. 1 रुपये चप्पल मग बरंच बघ हरसाला जातो 2 तास इथं. नाही इथे पहिले तर जाऊन स्वच्छ हो आपण. म्हणजे आतली गोष्ट या पत्राच्या आतमध्ये ठेवतं चप्पल ठेवायचं. जुगाड इथं आल्यानंतर तुम्हाला सांगतो बघा. तुम्ही इथून अशी एंट्री माराल सरड्याचा. मग चप्पल वर ठेवायची. आता मी चपलीला जुगाड करतो बघा. चपलीला लाद्यांच्या खालते. नंदू बघ 1 रुपया बघ. 1 रुपयान काय वाचू शकतं. अख्खं तुझं 2-2.5 हजार. कोण तू माझ्या मागे नको लागू. मग लांब फेकायची चप्पल. म्हणजे एक जागेवर 1 चप्पल कावत ठेवायची नाही. बघ ना आता खेळली बघ. खेळली तुम्हाला येत नाही खेळता. 1 चप्पल तिथे ठेवली आहे का मागे त्या याम्प. 1 चप्पल इकडे ठेवली. म्हणजे कसा घालणारा बेचा करेल. दुसरी चप्पल गेली कुठं. चला आता जरा आतल्या गोष्टी करूया. सुसू वगैरे मग जाऊ मठ दाखवतो तुम्हाला. विसरू गाई तरी आलेस तर इथे 20 रुपयांनी जेवण सुद्धा भेटेल. आणि ओव्हरऑल मंदिर खूप छान आहे. पण आम्हाला बघायला नाही भेटलं कारण की खूप जास्त रश आहे इथे. रश बेबी. आणि मामा अक्कलला या बहीणला इथच्या लगेच मला बी अक्कलला मामाला गाडीन भरून देणं असं बोलल्यावर मामा बी गाभा. बोलतो काय बोलतो उड्डत भाषा केली मी. उड्डत मला त्या लेडीजला का बोललो याला रस्त्याने चालत होती. उलट आम्हाला बोलते राजू मधले चाल तू बरं नाही का बोललो तिला डायलॉग पाया सगळं होते नेट. नाही काय असं काय नाही. नंद्याला चप्पल जाम जरा इथे यावेत ना मी जाता. गाईस तर नंदूने इथे चप्पल काढलेली. पाय पण लपवल्या का. आता ती चप्पल आहे ना मी काय करता माहिती लपवता तिला. गेली आणतो मागे याची साईबाबाच्या पालखीला गावात पण चप्पल लपवायची जागा बघा चिंदी साठी. आता ही चप्पल आहे ना चांगल्याच ठिकाणी लपवता. एवढी बोलाल काय हे बाबा बापा परत गेले 2,5-3 हजार ही चप्पल पडतात. म्हणजे आपली घालू थांबा तुला नाही तर गावठाण लपवतो. दिसायला नको इथं दिसायला लागेल ना. जरा गेली जागा बघा ऑप्शन इथं टाकू. इथं चिंदी बघायला येणार नाही. बाकी इकडे बघ ना कसं वाटतं बा आपली. चला सो गाईज आता आम्ही इथे पोहोचलो आहे. काय बोलतो बाबा चप्पल मिनी दाखवली काय संबंध माझा. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुम
ए भावा काही नाही चप्पल विप्पलचा आपल्याशी. मी बाथरूमला गेलतो. नंतर काही प्लॅन सक्सेस. जा ते इटांच्या मागे जा. फोटो चप्पल ताण हा एकदम काही जाता इथून आम्ही चाललो थेट आईच्या भेटीला. इथे 20 रुपयांनी जेवायला होता. याची खंत वाटतं नाही शेटला. पण पहिले दर्शन इम्पॉर्टंट आहे बाई. विषय असा आहे इम्पॉर्टंट थिंग इज दर्शन. माणसं का बघतात घाबरायचं नाही. आता ब्लॉगिंग म्हणजे ना टॉप करायची. तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये या सगळं बघायला गेला आणि मनावर कोणी घेऊ नका काही इतक्यांच्या गोष्टी. हे व्हिडिओ फक्त काल्पनिक आहेत. या मजा मस्तीसाठी बनवले जाणार आहेत. चला लय गर्दी आज संडे बोलला तर आपण जाते. आता इथून निघता वाट लागेल. आता तर मोठा मॅटर गाईज. एक नंबर लोणावळा बोलला पावसाळ्यात ना की नादच आहे. बघा तुम्हाला दाखवतो बाहेर थांबा आता उतरतं. हा हा आल्यासारखा ना एकदम नाद दिलेला आहे. पैसा उचल चल गाडी लावून मास्क अरे का थांबा. वातावरण बघा गाईज. पोल दाखव आपली गांची होती. दाखव पोल दाखव ती. वातावरण बघ बापरे. अरे ये बात नाद वातावरण. पावसाळ्यात फिरण्याची एन्जॉयमेंटच आलं. एक नंबर वाटतं बाई. याला आता गाडीन भरताना नेता बस झाला. याची लई नाटकं आली. ए बजरंग चल तुला आता गाडीने भरता चल. ए बस गाडी बस. ए बस ए बस बस ए बजरंग ये. ए बजरंग ये. ए बजरंग ये. बजरंग बजरंग नाही ये. ए बजरंग लेका ये ना माझी बस ये आता. तीन हवा मी कोली या घरी तिच्या कृपेने भरतो जोली सुखला बुदे आमच्या संसारी. आम्ही नियोजन एकदम परफेक्ट आखलेला पण ट्रॅफिकनी काय साथ नाही दिली. पक्की साडीच होती लागली ट्रॅफिकची. लोणावळा पुरा जाम. याला किती वाजल्यात माहिती आहे आता 3 वाजले. परफेक्ट 3 फुल लेट. चला आता वरती जाऊ. वरती पण बोलतो जाम करते. हो बघ क्राऊड लय फुल सील करते पब्लिक. चला जायचं तर कुठलं आहे पायथ्याला. आणि पालखी पण आली. कुठली आहे मांडवा कोलीवाडा. मांडवा का मांडवा कोलीवाड्याची आहे. आता हे वाजत येईल नाही तर धमाल पाऊस पण येईल थोड्या वेळात. एवढा पायथा. चला दर्शन करून या पहिले. वर्षाभरी येऊ सणाला कारल्या लिहिण्याला तुझे सासरला. वर्षाभरी येऊ सणाला कारल्या लिहिण्याला. आपण परिश्रम करायला लागेल इथून पोचता तिथपर्यंत. तरी ऑलमोस्ट पोचले आहो पण गर्दी भयानक आहे. ओटी घ्यावं आणि मग जाऊ दर्शनाला. गाईस फायनली पोचलो आहे. नाही बघा पालखी. चला पहिले दर्शन करून यावं आणि मग कंटिन्यू मार्केट करू आपला. भेट देऊ आई देवाला तुझे माहेरच्या देवघराला. एक विराई तुझी भरी न बोटी कणनारला. गाईज एकदम प्रॉपर दर्शन झाला. थांबू नका या बाजूला. लई थांबून दर्शन झाला असं. लई थांबून बरं दर्शन झालं असं या बाजूला ना संडेला आणि बाकीच्या टायमिंगपेक्षा तरी लई बरा झाला. चला आता जाऊ बाहेर जरा फोटो वगैरे काढू आणि निघू. 5 वाजायला आल्यात. एक विराई तुझी भरी न बोटी कणनारला. आई माझी बसली तेलवना गो एक विरा बसली तेलवना. आई माझी बसली तेलवना गो एक विरा बसली तेलवना. आईने धारिली गो धारिली बोलवना. धारिली अग्री कोली बंदवाला ना जाऊ चले आईचे ते भेटीला. आई माझी बसली तेलवना. काढला फोटो शूट आहे वेगळा डेंजर. आईच्या गावात कळ नक्की या विषय.
कळलाच नाही कसा करायचा. फोटोग्राफर बी नंदू होता. नंदू नंदू सोयीला बरोबर जमलेलं. दोघी जोडीला दोघांची नावं झाली पाहिजे. नंदू कसा होता फोटोशूट. तर फायनली पक्या टायमानंतर आम्ही थांबलेलो आहे. एक चायनीज कॉर्नर आहे पण इथं जेवण आहे ना नाद भेटतो. हा का आपल्या संकेत भाऊने आणलेला मला इथे. पण मी जेव्हा पण एकविरेला येतो ना येताना जेवण मात्र इथं करून नक्कीच जातो. आता आम्ही जेवणार आहे इथं. क्रिस्पी लॉलीपॉप वगैरे मागवले आहेत आणि ओझडी मागवले यांनी. मस्त ना जेवण भारी मुंडी बिंडी सगळं असतं. तर येऊ शकता. खोपोलीच्या जस्ट मागेच आहे. सो आता चला जेवतो जरा मग बाकी तर दाखवतो मला काय आलंय ना काय नाही ऑर्डर आणि एड करून टाकतो बाबा. गाईस तर बघा आता काय काय घेतलेला. वजडी आहे लॉलीपॉप आणखीन क्रिस्पी येणार आहे ना. लॉलीपॉपचा हिस्सा झालेला आहे आता याला बॉक्स झाल्यावर लॉलीपॉप घेतो. नवीन मागून दे त्याला. गेले लागतील तेवढे गेले लॉलीपॉप तू जो घे हड्डी घे झालं. या गाईस का आता गाईज आली मुंडी. सोय आहे ना बोलतो 2-3 पीस झाल्या कारण की एकदम आपला घरचं सारखं आहे इथं हॉटेल. जेवायला बसल्या नकोच बोललेलो मुंडे मी तरी पाहिजे आपण आणून ठेवली. बोलतो एवढ्या लांबच्या आणि इथं आम्ही दर बारीला येत असतो. काय दर बारीला प्रत्येक वेळी जेव्हा येतो ना एकवेळेला जेवणाला आम्ही इथंच येतो. यांना आता याची सेकंड बारी आहे. कसा वाटतं टेस्ट भावा तुला. काय बोलतात त्याला कॅज्युअल बोला का एकदम. टेस्ट कशी असते इथे. एकविरा धाबा शौर्यवाडा कसं बोलतो तो. हॉटेल एकविरा यालाच लागतंय. बघा सकाळी लॉलीपॉप संध्याकाळी लॉलीपॉप भेजा मुंडी सगळा भेटतंय. चला आता नंदू शेड ना आहे का आता. फ्राय राईसच त्यांनी फ्राय नूडल्सच 5 वेळा घेतले ना आतापर्यंत. एक वेळेला मागत होता वापस बोलतो भेटेल का बोलतो. तू कुठं करतोच कसाला झाली हा काही दादे यायचं क्रिस्पी आता दाखवीत नाही बस झाला. सांग तुला नंबर ॲड्रेस लगे पब्लिकला असेल सांगा ना तुम्ही नंबर. 7499148809. काही जर खोपोलीला आले ना जेवायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा भाऊला आपल्या. एकदम टॉप क्लास जेवण असतं. चायनीज कॉर्नर आहे पण पूर्ण आगरी पद्धतीचं जेवायला असतं. चला धन्यवाद. हॉटेलमध्ये मी नाही भेटणार. हां ती बात. आता एक क्रिस्पी पण आलेली आहे ती दाखवली का माहिती नाही. तुम्ही बोलायचे आला बारकी बोलतो व्हिडिओमध्ये मोठपणा करताना आधी काही खाला बी नसेल म्हणून आपण जेन्युइन दाखवतो काय ते. पण गोष्टी दाखवल्या नाही तर दाखवायचं नाही. हां जेन्युइन. पण इंग्लिश कशी वाटते आली माझी. इंग्लिश कशी आली माझी जरा सुधारली का नाही. तशी माणसं बदलल्यानंतर इंग्लिश पण बदलली जरा. म्हणजे प्रोफेशनॅलिटी वाढली आता. आज ते असती कलसुबाई शिखरलाच जाऊ. मोठा शिखर व्हा राहू असतील डोंगर. नंदू 4 भाकरी घालणारा व्यक्तिमत्व आहे. आता किती कुस्करल्यात नंदू. हा किती. एकच वजडी घेतली का 2 माणसाची मजा घेतली राव. अरे 2 माणसाची वजडी अशी उघडी पाठीच ना रे. आता मला कशी होईल त्यात वजडी 2 माणसाची. तुला कसं होईल तर बोल. हा नंदे मी माझ्या करते बोलते नाही जेवणाचा बोलून दाखवते. नंदू चिकची गोष्ट चटणी मध्ये वजडी टाकली. तो काही करू शकतो. मी काय नाद नाही. मालकाला इसरा जो हिस्सा वाटा बरोबर झाले का. यो हिस्सा वाटा यांनी बरोबर घेतलाय. तुम्हाला वाटतं का यांनी किती जणांचा घेतलाय. मजा असावी ते या पोरांची. पान बिन याचा पडला याच्या नाही पान घेतो एकदम मस्त पैकी पान आणलेत आम्ही गॅजेट पानवरनं एकदम गोडवाले मिठावाले. आणि या पान शॉपला नेरल पाडायला आले ना कधी नक्की या का गॅजेट पण आपल्या भावाचाच आहे. एकदम कडक असतं. ब्लॉग एंड केलं पण या काय आहे आता काय चालले असून द्या काही. चला आपल्या भावाच्या पान शॉपला नक्की विजिट आहे. 1 नंबर पान बनवतं. कंचा पान खाल माहिती यो काय नाव रे या पानचा. गॅजेट ना आपण खाता यो पान कंचा. अरे आपण खाता गोरपान पण यान काहीतरी आपली क्वालिटी आहे ना ते थंडा गोरपान. हा असं थंडा पान बोलाचा हर्ष पाटील वाला लगेच देईल तो 35 रुपयाला. या आणि घेऊन जा. काहीच तर बाय बाय. कसा वाटला ब्लॉग कमेंट मध्ये सांगा. आणि आवडला जर असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका.
पटापट, कारण की टाका पटापट. 10K जवळ किती वेळा बोलू प्रत्येक ब्लॉग मध्ये. असं काय नाही बलजापरी नाही गाईज, का सबस्क्राईब कराच, आवडला तरच करा, नाही तर लाईक करून चला. अपलोड होईल कहा गया उसे ढूंढो. बाय गाइस, लव यू ऑल. माय पप्पू गया.